नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला पौष्टिक अशी कढीपत्त्याची चटणी बनवून दाखवणार आहे। कढीपत्ता आपल्या शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी असा आहे। रोजच्या स्वयंपाकात फोडणीमध्ये आपण कढीपत्ता वापरतो, पण तो खात नाही, बाजूला काढून टाकतो। तर अशा पद्धतीने चटणी बनवून खाल्ली तर थोडा तरी कढीपत्ता आपल्या पोटात जायला मदत होते। तर इथे चटणी बनवण्यासाठी मी पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये एक वाटी भरून कढीपत्ता स्वच्छ धुवून टाकलेला आहे। अर्धी वाटी वाळल्या खोबऱ्याचा कीस टाकलेला आहे। 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या, 1 चमचा धने आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। आता हे सगळं एक 2-3 मिनिटांसाठी तेलामध्ये आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। तर 2-3 मिनिटांनी आपण बघू शकता कढीपत्ता आपला मस्त असा कुरकुरीत झालेला आहे। आता गॅस बंद करून पूर्णपणे हे मिश्रण आपण थंड करून घेणार आहोत। थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात आपण हे सगळं काढून घेऊयात। आता यामध्ये वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्सरला ही चटणी आपण बारीक फिरवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे। रोज 1 चमचा जरी ही चटणी आपण जेवताना खाल्ली तर याचे बरेचसे फायदे आपल्याला मिळू शकतात। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।